मला बोलण्याची मानसिकता नाही घेऊन थोडीशी. मी रोज तेच बोलतोय, तुम्ही रोज तेच विचारताय. या संदर्भात उद्या लोक रस्त्यावर उतरत आहेत किंवा आता आपल्या पुरती ही मागणी मर्यादित नाही, तर लोक त्यासाठीच रस्त्यावर उतरतात. त्याचा जो मोर्चा होतोय मी म्हणतोय, मी पहिल्या दिवशीपासून जे बोलत आलोय आतापर्यंत, त्याला समर्थन किंवा ते जे योग्य आहे ते जे मागतोय ते योग्य आहे म्हणूनच लोकांवर वेळ आली ना. तर मी एक मागतोयच. पण या संदर्भात आपल्यालाही लोक भेटायला येतात आणि ते सांगतात उद्याच्या मोर्चा संदर्भामध्ये, कारण दत्तात्रय जरांगे पाटील असतील, त्या अगोदर आबा पाटील असतील किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षाचे नेते आहेत. खरं तर हे राजकीय विषय नाही राहिला, कारण सगळ्याच पक्षाचे लोक यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. पण याच मागणीसाठी हा पाठपुरावा असेल. याच मागण्यासाठी, दुसऱ्या ह्याच्यात काही उद्देश नसणार आहे. न्याय मागण्यासाठीचा हा मोर्चा आहे. न्याय मागण्यासाठी पण नेमकं कसा न्याय मागतात तुम्ही? कारण आपण बघतो की आरोपी अटकेसंदर्भात प्रशासनाकडनं अगोदर SITची स्थापनेची घोषणा झाली, त्यानंतर न्यायालयीन पातळीवरची चौकशी होणार असं सांगितलं. त्यानंतर आता CIDकडे सगळा तपास एकत्रित वर्ग झालाय, तरी सुद्धा मुख्य आरोपी अटक होत. तेच प्रश्न आहे ना सगळ्यांना पडला, की आरोपी अटक का नाही होत? काय अडचण आहे आरोपीला अटक व्हायला? तपास करायला काय अडचण आली आहे? त्या यंत्रणेशी बी तुम्ही संपर्क साधून तुम्ही पण माहिती घेतली पाहिजे, की काय विषय कुठपर्यंत चालू आहे. तुम्ही स्वतः या 28 तारखेच्या मोर्चामध्ये असा हो, सहभागी झाला? हां, कुटुंब असणार आहे आमचं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.